नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण 12वे अवयवीकरण यात पाहणार आहोत। एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी कंस पूर्ण गुणिला एक्स अधिक ए बी बरोबर कंसात एक्स अधिक ए कंस पूर्ण दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी कंस पूर्ण ह्या नित्यसमतेचा उपयोग करून अवयवीकरण कसे करतात ते पाहणार आहोत। तर एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी एक्स अधिक ए बी ही एक त्रिपदी आहे। ह्या त्रिपदीचा अवयव काढताना आपल्याला ही त्रिपदी कशी ओळखायची ते पाहून घेऊ। तर येथे प्रथम पद पूर्ण वर्ग आहे आणि जे अंतिम पद आहे अशा दोन संख्यांचा गुणाकार आहे की त्यांची बेरीज मध्यम पद येतं आणि त्याच्या मध्यम पदाच्या बेरजेला प्रथम पदाचं वर्गमूळ गुणतं। तर त्याचे अवयव पडतात एक्स अधिक ए एक्स अधिक बी। आता ह्या त्रिपदीला आपल्याला अवयवीकरण करताना चार पदीत रूपांतर करायचं असतं। आता एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी कंस पूर्ण एक्स अधिक ए बी ही त्रिपदी आहे। मग चार पदीत रूपांतर कसं होतं ते पाहूया। आता एक्स हा एला कंसाला गुणतोय म्हणजे तो एला पण गुणेल आणि बीला सुद्धा गुणेल, म्हणजे ए एक्स अधिक बी एक्स अशी दोन पदं तिथं होतील। तर अशा प्रकारे आपल्याला हे चार पदीत रूपांतर करायचं आहे। चार पदीत रूपांतर झाल्यानंतर आपण चार पदीचे अवयव कसे काढतो ते आपल्याला माहिती आहे। आपण दोन दोनचे ग्रुप बनवत असतो। आता दोन दोनचे ग्रुप बनवल्यानंतर दोघांमध्ये कॉमन का निघतंय ते पाहतोय। इथं कॉमन निघतंय एक्स। आता एक्स कॉमन निघाल्यानंतर इथं एक्सचा वर्ग आहे म्हणजे 2x होते। एक्स एक्स काढलाय तर राहिला काय एक्स राहिलाय अधिक इथून एक्स निघालाय तर राहिला काय फक्त ए। आता दुसऱ्या दोन पदामध्ये कॉमन का निघतंय विचार करा बरं, पहा व्यवस्थित। व्हेरी गुड, बी। मग अधिक इथं अधिक आहे म्हणून अधिक बी निघाला। आता इथून बी काढला तर काय राहिला एक्स आणि इकडनं बी काढला तर राहिला ए। तर अशा प्रकारे आपण कॉमन काढून एक्स अधिक ए आणि एक्स अधिक ए हे निघाले आहेत। तर आता ह्या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन दिसते, दोघांमध्ये काय कॉमन दिसतंय एक्स अधिक ए। मग ते आपण काढून घेऊया। जर ही पदं काढली तर एक्स अधिक ए कॉमन निघालेत। मग उरलेलं काय शिल्लक काय तर हा एक्स आणि हा अधिक बी एक्स अधिक बी अशा प्रकारे त्याचे अवयव पडत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही नित्यसमता खूप सोपी आहे। ह्यात तीन पदं असतात या पदावलीत आणि तीन पदावलीला आपल्याला चार पदीत रूपांतर करायचं असतं आणि दोन दोनचे गट पाडून सामान्य अवयव काढून हे गणित करायची असतात। तर काही उदाहरण आपण समजून घेऊया। येथे पी वर्ग अधिक 14p अधिक 24। आता तुम्हाला माहितीचे विद्यार्थी इथे एक प्रथम पद पूर्ण वर्ग आहे। अंतिम पदाचा विचार करूया। अंतिम पद 24 आहे। आता अंतिम पद अशा दोन संख्यांचा गुणाकार आहे ज्यांची बेरीज मध्यम पद येत असतं, हे आपल्याला माहितीच आहे। मग 24 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहेत तर आपले पाढेप्रमाणे तो 24 एक 24 नंतर 12 दुने 24 मग 6 चौक 24। तुम्हाला जे जे संख्या आठवण राहत असतील ते आपल्याला लिहायच्या आहेत। 8 त्रिक 24। तर अशा प्रकारे आपल्याला दोन दोन संख्या मिळतील ज्यांचा गुणाकार 24 होत असतो। पण आता ह्या जोडींमधून कोणती जोडी घ्यायची तर जे या जोडीची बेरीज मध्यम पद येत असेल, इथे मध्यम पद काय आहे 14 आहे। आता मी 24 आणि 1 ची बेरीज करेल तर काय होईल 25 येईल। तसंच 12 आणि 2 ची बेरीज करेल तर 14 येईल। मग आपल्याला ती जोडी मिळाली आहे 12 आणि 2 यांचा गुणाकार केला असता 24 येतं आणि बेरीज केली असता 14 येतं। मग ह्याला चार पदीत रूपांतर करताना प्रथम पद जसं तसं लिहून घ्यायचं पी वर्ग अधिक। आता 14p ऐवजी आपण काय लिहूत ह्या दोघांची बेरीज 14 येते म्हणून 12p अधिक 2p आणि 24 जसेचा तसे। आता पदावली चार पदी झाली
पण सजाती पदांची बेरीज केली तर पुन्हा काय येणार आहे, 14च पी येणार आहे. म्हणजे पदावलीत काही बदल झालेला नाही आहे. तर ती आपण व्यवस्थित लिहून घेऊ. आता लिहिल्यानंतर आपल्याला 4 पदीचे अवयव कसे काढतात ते माहिती आहेत. आपण 2-2चे गट पाडतो. आता ह्या 2-2च्या गटामध्ये कॉमन काय निघतं ते पाहूया. तर पहिला जो गट आहे पी वर्ग अधिक 12p, याचं तुम्हाला कॉमन काय दिसतंय, व्हेरी गुड, पी. तो पी काढल्यानंतर राहिलं काय, येथे पीचा वर्ग होता आणि 2p होते, एक पी काढलाय तर आपण राहिला 1p अधिक 12p, पी तर काढून घेतलाय कॉमन, तर राहिला काय 12. आता दुसऱ्या ग्रुपचा विचार करूया. येथे धनचिन्ह आहे तर आपण धनचिन्ह देऊन देऊ. तर दोघांमधून कॉमन काय निघतोय, 2. 12 दुने 24 होतात, 2 कॉमन निघेल. राहिलं काय कंसात मग पी आणि अधिक, आता 24 मधून 2 कॉमन काढलाय तर 12 दुने 24 होतात, तर राहिलं काय 12. तर अशा प्रकारे आपण कॉमन काढले. आता ह्या पदावलीत पुन्हा कॉमन का निघतंय, संपूर्ण कौस निघतोय. पहा पी अधिक 12 इकडे पण आहे आणि तिकडे पी अधिक 12 पण आहे. मग तो आपण कॉमन काढून घेऊ. सामान्य दोघांमध्ये पी अधिक 12. मग आता दोघांमधून पी अधिक 12 कॉमन काढल्यानंतर राहतं काय, शिल्लक काय, तर पी अधिक 2. तर पी अधिक 2. तर अशा प्रकारे आपले अवयव मिळाले आहेत पी अधिक 12 आणि दुसऱ्या कंसात पी अधिक 2. विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे गणित आहेत, फक्त आपल्याला जोडी घेताना काळजी घ्यायची आहे. अजून एक उदाहरण समजून घेऊत आपण. पुढचं उदाहरण पाहूया. x वर्ग वजा 15x अधिक 36. आता 36 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे, 36 एक 36, 6 6 36, 12 त्रिक 36, 9 चौक 36. आपल्याला जे जे पाड्या आठवण येतील ते त्या जोड्या बनवायच्या. पण जोड्या बनवल्यानंतर आपल्याला काय सांगितलंय, मध्यम पद त्यांची बेरीज यायला पाहिजे. पहिली जोडी घेता येणार नाही, दुसरी घेता येणार नाही, कारण की 37 होईल, 6 6 12 होतील, पण आपलं मध्यम पद आहे 15. मग आता यांची बेरीज केली तर 15 येते. तर मग आपल्याला 12 आणि 3 घ्यावं लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो, 15 हे ऋण आहे. जर आपण 12 आणि 3 घेतलं तर उत्तर येईल धन 15. त्यामुळे आपल्याला इथं आता 12 आणि 3ची जोडीच तर घ्यायची आहे, पण त्यांना योग्य चिन्ह द्यावं लागेल. मग मी येथे 12ला ऋण चिन्ह देतोय, अधिक 3ला पण ऋण चिन्ह देतो. मग दोघं ऋण असतील तर त्यांची बेरीज करायची असते आणि उत्तराला ऋण चिन्ह आपण देत असतो. म्हणजे ऋण 12 आणि ऋण 3 आपल्याला इथं घ्यावं लागेल. अजून प्लस ऋण 12 गुणिला ऋण 3 केलं तर उत्तर 36 येतं. दोघं ऋण असेल तर गुणाकार 36 येत असतो. मग इथे 36 धनज आहे, म्हणजे आपल्याला जोडीमध्ये ऋण 12 अधिक ऋण 3 घ्यावं लागेल. मग आपली मांडणी कशी येईल, एक्स वर्ग प्रथम पद जसेचा तसे, नंतर ऋण 12x आणि ऋण 3x अधिक 36. पदावली 4 पदी झाली, पण मध्यम पदात सजाती पद आहेत तर त्यांची बेरीज केली तर ऋण 15x येते. म्हणजे आपली पदावली बदलली पण नाही आणि 4 पदी पण झालेली आहे. तर ती व्यवस्थित लिहून घेऊ. आता लिहिल्यानंतर आपण काय करतो, व्हेरी गुड, 2-2चे ग्रुप काढतो. तर पहिल्या दोनचा जो गट आहे त्याच्याहून काय निघाला आहे कॉमन, x. तर राहिलं काय, इथं x वर्ग होता आणि 2x असतील, तिथं x राहिला आहे वजा 12. हा x कॉमन काढला गेला आहे म्हणजे 12 शिल्लक राहील. आता इथं विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यायचं, इथे ऋण चिन्ह आहे तर आपण ऋण चिन्ह लिहितोय. तर दोघांमधून कॉमन का निघेल, 12 त्रिक 36 होतात आणि इथं 3x आहेत, मग दोघांमधून कॉमन 3 निघेल. पण आपण ऋण 3 लिहितोय, लक्षात आलं, ऋण 3 लिहितोय. मग ऋण संख्या जर लिहिली, ऋण चिन्ह असेल कंसाच्या बाहेर, तर कंसातील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलतं. आता हा ऋण 3x म्हणजे हा x ऋण होता, तो काय होऊन जाईल मग धन होऊन जाईल. हे लक्षात ठेवा, हे काळजी आपल्याला घ्यायची. तसंच हा 36च्या पुढे धन चिन्ह होतं, पण आपण ऋण 3 कॉमन काढलाय म्हणजे हा धन चिन्हाचं काय होऊन जाईल, ऋण होऊन जाईल. आणि 3 कॉमन असल्यामुळे 36 मधून कॉमन 3 काढल्यानंतर राहिलं काय 12.
तर अशा प्रकारे इथं आपल्याला काळजी घ्यायची. पाय गुणाकार करताना एक धन आणि एक ऋण, ऋण 3x, दोघं ऋण आहेत, ऋण 3 गुणिला ऋण 12 तर काय येईल 36. अशा प्रकारे आपला गुणाकार तो झालाय ऋण 3 आणि 36. मग ही आपल्याला काळजी घ्यायची असते. कंसाच्या बाहेर ऋण चिन्ह असेल तर कंसातील प्रत्येक पदाचे चिन्ह तुम्हाला बदलावं लागेल. तर अशा प्रकारे आपला कॉमन काढले x - 12 आणि इकडे 3 काढल्यामुळे x - 12. तर दोघांमध्ये आता कॉमन काय निघेल बरं, x - 12. आता x - 12 काढल्यानंतर राहिलं काय बरं, हा इथं x आणि हा इथं ऋण 3, म्हणजे x - 3 म्हणा किंवा ऋण 3 म्हणा, x - 3. अशा प्रकारे आपले हे अवयव मिळालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चिन्हाकडे खास लक्ष द्या. धनचिन्ह असेल तर आपण इथं पहा, धनचिन्ह होतं तर चिन्ह बदललेली नाही आहेत. हा धन पी होता तर धनस्वी लिहिला, हा 24 धन होता तर 12 धन लिहिला आहे 2 कॉमन काढल्यानंतर. पण इथं मात्र आपण चिन्ह बदललेली आहेत. ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. तिसरं उदाहरण पाहूया. q वर्ग अधिक 7q वजा 44. आता 44 कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे? 44 × 44, 11 चौक 44, नंतर 22 दुने 44, नंतर अजून तुम्हाला आठवण येत असेल त्याप्रमाणे जोड्या बनवत. आता आपण ह्या 3 जोड्यांमधून बेरीज 7 येईल अशी पाहूत. यांची बेरीज केली तर 45 येतात, यांची केली तर 15 येते, यांची केले तर 24 येते. मग अशा वेळेस आपल्याला काही वेळेस वजाबाकीसुद्धा करावी लागते. मग आता आपण वजाबाकी करू. त्याची येईल 43, याची वजाबाकी काय येईल 7 आणि याची 20, आणि आपल्याला मध्यमपद 7 पाहिजे तर यांची वजाबाकी 7 आहे. 11 वजा 4 म्हणजे उत्तर येईल 7. मग आता 11 आपल्याला धन घ्यायचं का ऋण? कारण की आपल्या इथं मध्यमपद धन आहे तर आपल्याला धन 11 घ्यावं लागेल अधिक ऋण 4 घ्यावं लागेल. एक धन आणि एक ऋण फरक शोधतो तर तो फरक 7चा आणि 7 धन आहे म्हणून 11ला आपण धनचिन्ह दिले. समजा येथे ऋण 7 राहिले असते तर आपण काय लिहिलं असतं, मग ऋण 11 अधिक धन 4 लिहिलं असतं. हे लक्षात ठेवा, फरक शोधताना मोठ्या मानांकाचं चिन्ह. इथं आपल्याला एक ही काळजी घ्यायची आहे. मध्यम पदाला चिन्ह कोणते त्याप्रमाणे आपल्याला संख्या निवडायच्या असतात. मग इथं आपल्याला निवडावं लागेल 11 अधिक ऋण 4. ह्या दोन संख्यांची बेरीज 7 होते आणि गुणाकार 11 चौक 44 आणि ऋण 44 होतो. 11 धन आणि एक ऋण आहे तर ऋण 44 होतं. मग आपल्याला जोडी मिळाली आहे 7 अधिक ऋण 4. मग ती पदावलीला आपण 4 पदीत रूपांतर करताना q वर्ग अधिक 11q वजा 4q वजा 44. तर अशा प्रकारे ही 4 पदी आपली लिहायची आहेत. विद्यार्थ्यांना लक्षात आलं. खास ऋण 11 केव्हा घेतले असते, जेव्हा इथं ऋण 7 राहिले असते तेव्हा. तर आता 2-2चे गट काढतोस आपण, ग्रुप बनवतो. आता पहिल्या गटामधून काय कॉमन निघालंय, सामान्य q. राहिलं काय मग q अधिक 11. दुसऱ्या गटामधून आपल्याला काय कॉमन दिसतोय 4, पण इथे इथे चिन्ह ऋण आहे तर आपण ऋण 4 लिहू. आता ऋण 4 लिहिल्याने प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. आज q ऋण होता तो काय होऊन जाईल धन, आणि हा ऋण होता तो काय होऊन जाईल तो पण धन. पण 4 कॉमन काढलाय म्हणजे 11 चौक 44 होतात तर 11 राहील. कॉमन काढल्यानंतर पुन्हा अजून आपल्याला कॉमन दिसतात दोघं कंस सारखेच आहेत. तो कॉमन निघेल q अधिक 11 आणि दुसऱ्या कंसात राहिलेलं पद q वजा 4. तर अशा प्रकारे आपल्या वेळ आलेत q अधिक 11 आणि q वजा 4. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो ही गणितं तुम्हाला समजली असेल. ह्या पदावलीचे अवयव कसे काढतात तेही समजले असेल. पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटूया. नमस्ते.